श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट देवस्थान माता खिडकी अमरावती या संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सत्राच्या श्रुतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये आपण घेत आहोत 125 क्रमांकाची स्मृती. भिक्षू पात्री सीत भोजने मेरू भोजनानुवादू. म्हणजे भिक्षू पात्रांच्या ठिकाणी जर का एक शीत जरी समर्पित करता आलं तर मेरू संपादल्याचं गोमटं मिळतं. शीत संपादन केल्यानंतर मेरू संपादन केल्या इतकं गोमटं त्यातनं प्राप्त होत असतं. या संदर्भामध्ये आचार्यांनी सर्व गुरुकुळांना निरूपण केलेलं आहे. एक दिसू कवणा प्रकरणावरून ते नेणीजे. एक दिवशी कुठल्या एका त्या प्रकरणावरून ते नेणीजे. काहीतरी प्रसंग घडलेला आहे. कुठला प्रसंग ते माहीत नाही, परंतु भटोबास साधकांना सांगतात, ये मार्गी केली क्रिया काही वाया जाईल. ये मार्गी म्हणजे परमार्गी. जसं सांगितलेलं आहे की केली क्रिया वाया न वचे. स्वामींनी सांगितले कुठलीही क्रिया जर का करत असाल, मग वाईट क्रिया करत असाल किंवा चांगली क्रिया करत असाल, वाईट क्रिया केली तर ती सुद्धा वाया जात नाही, त्याचंही वाईट फळ जे आहे ते मिळतं. आणि चांगली क्रिया केली तर ते सुद्धा वाया जात नाही, त्याचं सुद्धा चांगलं फळ जे आहे ते मिळत असतं. मग मानसिक जर का तुम्ही वाईट उल्लेख केला तर मग त्याचं वाचिके वाईट होतं, त्याच्यानंतर प्रत्यक्ष शारीरिक वाईट होत असतं. म्हणजे तशा प्रकारे ती क्रिया चालत असते. म्हणजे मानसिक उल्लेख केला तो सुद्धा वाया जात नाही. त्या मानसिक उल्लेखाचा वाचिक उल्लेख होतो आणि वाचिक उल्लेखाचा पुढे प्रत्यक्ष क्रिया करते. त्याच अनुषंगाने चांगल्याचं पण सुद्धा आहे की चांगल्या क्रियेचा जर का उल्लेख केला तुम्ही तर चांगल्या क्रियेचा मानसिक उल्लेख केल्यानंतर ती क्रिया सुद्धा पुढे चालते, वाया जात नाही. ती क्रिया पुढे चालते. मानसिक चांगल्या उल्लेखाचा पुढे वाचिक चांगला उल्लेख होतो आणि वाचिक जर का चांगला उल्लेख केलेला असेल तर पुढे प्रत्यक्ष क्रिया सुद्धा चांगलीच होत असते. आणि म्हणून इथे स्वामींचं केली क्रिया वाया न वचे या वचनाच्या आधारानेच आचार्य म्हणतात की ये मार्गी केली क्रिया काही वाया जाईल. म्हणजे कुठल्याच ठिकाणी केलेली क्रिया वाया जात नाही. तैसे ये मार्गी म्हणजे परमेश्वर मार्गी ईश्वर मार्गी जी क्रिया तुम्ही केलेली आहे ती क्रिया सुद्धा वाया जात नाही. एका भक्तीसी कारण होईल. म्हणजे मग वाया जात नाही. कोण्या अर्थी वाया जात नाही तर कुठलीही क्रिया जर का केली आणि ती क्रिया करत असताना ओलेनी गुणे जर का ती क्रिया तुम्ही करत असाल, म्हणजे जर का आपण एखादं सेवादास्य करतो आहोत, ते सुद्धा आवडी तळमळ आणि दुःख त्याच्यामध्ये आपलं आहे की आपल्याला अजून चांगल्या व्यवस्थितपणे क्रिया करता आली असती पण ती आपल्याकडनं घडली नाही, असं एक दुःख आहे. आणि परमेश्वराने अधिकाधिक आपल्याला सेवेचा योग घडून द्यावा या करताना जर का आपण दुःख तळमळ जर का आपल्या अंतःकरणाने बाळगतो आहोत तर काय होईल की ती क्रिया जी आहे भक्तीची कारण होईल. म्हणजे जसं स्वामींनी सांगितलं, पोरा जीवास आग्रह नाही, आग्रह जर होय तर परमेश्वर काय करतात, ज्ञानियाला सुद्धा प्रेम देतात. हे स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे. दुसऱ्या एका वचनामध्ये स्वामी सांगतात की तळमळीत जन्माते धाडी तयासी परमेश्वर आपले प्रेम देती. तळमळीत म्हणजे तळमळयुक्त तळमळपूर्वक जो आपलं देह क्षेपतो म्हणतो ज्ञानी आहे, परंतु तो जर का देह क्षेपताना त्याची आवड अधिक आहे, त्याची तळमळ अधिक आहे, विरह दुःख वियोग दुःख जर का त्याचं अधिक आहे, चतुर्विध दुःख त्याचं चांगल्या प्रकारे चालू आहे, तर अशा तळमळयुक्त जन्म क्षेपणाऱ्या जीवाला परमेश्वर काय करतात, आपले प्रेम देती म्हणजे प्रेम देतात. म्हणजे तीच क्रिया दुःखपूर्वक आवडीपूर्वक तळमळपूर्वक जर का तुम्ही ती क्रिया करत असाल तर ती क्रिया काय होते, भक्तीशी कारण होय. म्हणजे भक्तीकडे तुम्हाला ती घेऊन जाते. पुढे भक्ती साधन जे आहे ते उपतिष्ठणार. एका ज्ञाना कारण होय म्हणजे
जर का त्या क्रियेमध्ये तुम्ही ज्ञान प्राप्त व्हावं या दृष्टीने जर का तुम्ही विनंती करत असाल, तळमळ करत असाल, तर ज्ञानासी कारण होय म्हणजे ज्ञान सुद्धा त्यातनं प्राप्त होतं. बहुतांश वेळेला असं होतं की एखादा जीव आहे, तळमळ आहे त्याची, परंतु त्या तळमळीच्या अनुरूप त्याला ज्ञान प्राप्त होत नाही किंवा त्याला ज्ञान पाठांतर होत नाही, ज्ञान लक्षात राहत नाही, ज्ञान बीजरूप होत नाही, ज्ञान आचरणात येत नाही. असं जर का असेल तर त्या जीवाने जर का त्या संबंधित क्रिया करत असताना कुठलंही अन्नदानादी, सेवा, स्मरण आदी क्रिया करत असताना जर का ज्ञानासाठी त्यांनी तळमळयुक्त केली, देवाकडे जर का पुन्हा पुन्हा प्रार्थना केली की माझं आपले यथार्थ ज्ञान होवावे जी म्हणून देवाला प्रार्थना केली, तर ज्ञानासी कारण होय म्हणजे एखाद्याला त्यामुळे ज्ञान प्राप्त होऊ शकतं. एका वैराग्य कारण होय, परंतु त्या क्रियेमध्ये जर का त्याची निवृत्ती हा भाग असेल, म्हणजे त्या क्रियेतनं कुठलीही क्रिया करत असताना त्यामधनं जर का त्यांनी भक्तीसाठी म्हणून प्रार्थना केली, भक्तीसाठी म्हणून जर का त्याने देवाकडे विनंती केली तर भक्ती प्राप्त होईल, परंतु ज्ञानाला साठी विनंती केली तर ज्ञान प्राप्त होतं. तसं वैराग्य लागी निरालंबिता जर का त्यांनी ठेवली, निरपेक्षता जर का त्यांनी ठेवली, तर तीच क्रिया त्याला कुठे घेऊन जाईल, भक्ती गुण प्रधान त्याच्यामध्ये प्राप्त होईल. वैराग्य गुण त्याच्यामध्ये प्रधानत्वे प्राप्त होईल. जसं भक्ती गुण प्रधान असेल आणि ज्ञान आणि वैराग्य अनुषंगिक असेल. एखाद्याकडे ज्ञान हा गुण प्रधान असेल, भक्ती आणि वैराग्य हा गुण अनुषंगिक असेल, आणि ज्याच्याकडे वैराग्यता आलेली आहे त्यांच्याकडे वैराग्यता गुण हा प्रधान असेल, ज्ञान आणि भक्ती ही अनुषंगिक असेल, त्यांचं वैराग्य गुणे त्यांना ओळखल्या जाईल. तसं आमच्या पंथामध्ये एखाद्यांना वैराग्य मूर्ती असं म्हणून ओळखल्या जातं, कारण की जास्तीत जास्त जे आचरण आहे, आचरणरूपी ज्ञान आणि आचरणरूपीच भक्ती त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे त्या एखाद्या व्यक्तीची जी क्रिया आहे परमार्गी त्यांनी ती क्रिया केली, निर्हेतुक बुद्धीने ती क्रिया केलेली आहे, तर ती क्रिया त्याला एखाद्याला भक्तीकडे घेऊन जाईल, एखाद्याला ज्ञानाकडे घेऊन जाईल, एखाद्याला वैराग्याकडे घेऊन जाईल. ते का ना म्हणजे कशावरून बोला, ह्याला काही प्रमाण वगैरे काय आहे की भटोबासांनी असंच काहीतरी सांगितलं ना? भटोबास जे बोलतात ते प्रमाणयुक्तच बोलतात, प्रमाणाशिवाय बोलत नाही, आणि म्हणून प्रमाण देतात. या भिक्षू मात्रांचा पात्री एक सीत संपादिलिया, मेरू संपादिलियाचे गोमटे होय. म्हणजे भिक्षूंच्या ठिकाणी एक सीत जरी संपादन केलं, म्हणजे एक सीत जरी दिलं, तरी मेरू संपादिलियाचे गोमटे होय. म्हणजे मेरू संपादले म्हणजे एखादा पर्वतभर अन्न जर का कर्मराटीत दिलं तर जेवढं पुण्य लागतं त्याच्याही पेक्षा जास्त गोमट, त्याच्यापेक्षा जास्त अधिकार, योग्यता दैवराटीच्या ठिकाणी एक सीत दिल्याचं लागतं. म्हणजे किती मोठी तफावत आहे. जर का तुम्ही कर्मराठी अन्नदातृत्व करत असाल, खूप लोकांचं आपलं म्हणणं असतं की आपण अन्य लोकांना की रस्त्यावर जे काही मागतात वगैरे अशा लोकांना आपण अन्न द्यावं की न द्यावं. तर अर्थातच त्यांना जर का तुम्ही अन्न दिलं तर काय होईल, त्याच्यातनं तुम्हाला पुण्य निष्पत्ती होईल, वाईटाची निष्पत्ती नाही होईल, ती पुण्याचीच निष्पत्ती होणार आहे. परंतु ते पुण्य लागणे म्हणजे काय लागणे, कर्म लागणे, आणि ते कर्म कोण भोगवतं बरं, देवता भोगवत असते. म्हणजे जर का कर्मराठी तुम्ही इतर लोकांना काही अन्नदातृत्व वगैरे काही केलं तर त्याच्यातनं काय निष्पन्न होतं, त्याच्यातनं पुण्य कर्म निष्पन्न होतं. आणि पुण्य कर्म किंवा दुःख कर्म जे असतं ते कोण भोगवतं, तर देवता भोगवत असते. जरी तुम्ही पुण्यकर्म करत आहात पण त्याच्यातनं पाप कर्माची सुद्धा निष्पत्ती होते, कारण की क्रिया ही उभय रूपा स्वामींनी सांगितलेली आहेत. म्हणजे एखाद्या क्रियेतनं जर का ती चांगली जरी क्रिया असेल तर त्याच्यातनं वाईटाची सुद्धा निष्पत्ती आहे, आणि एखादी वाईट जरी क्रिया असेल तरी त्याच्यातनं थोडीशी चांगल्याची सुद्धा निष्पत्ती होत असते. म्हणजे क्रिया कुठलीही असो ती उभय
कर्माला निष्पत्तीदायक ही अशी असते. आणि म्हणून इथे आपण बघतो आहोत की क्रिया उभय रूपा, म्हणजे कर्मराटीची क्रिया पुण्यरूप जरी असेल तरी त्याच्यामध्ये दुःखाची निष्पत्ती ही आहेच आहे. परंतु दैवपैकीची जर का क्रिया तुम्ही करत असाल तर त्याची विशेषता अशी आहे, तर दैवराटीच्या क्रियेमध्ये तुम्ही एक शीत जरी संपादला तरी त्याच्यातनं मेरू येसने गोमटे प्राप्त होतात. आणि कर्मराटीची क्रिया मेरू येसने जरी क्रिया केली तरी सीता एवढं कुठेतरी त्याच्यातनं पुण्यकर्म लाभेल. आणि ते जे पुण्यकर्म आहे ते पुण्यकर्माचं जे फळ प्राप्ती होणार आहे त्याच्यामध्ये सुखदुःख मिश्रता असेल. पण दैवपैकीचं जे काय तुम्ही प्राप्त केलेलं आहे त्याच्यातनं जी निष्पत्ती झालेली आहे, आणि याविषयी स्वामींच्या श्रीमुखीचं प्रमाण देतात. त्याची केवी ना गोसावी दायंबा प्रती म्हणितले, म्हणजे दायंबा प्रती. आमच्या स्वामींनी निरूपण करत असताना सांगितलेलं आहे, भोजया तुमचा पात्री अवज्ञापूर्वक गायची चारी सीते टाकुनी घाली ती. अवज्ञापूर्वक म्हणजे एखादं व्यक्ती जो आहे तुमच्या पात्री, म्हणजे तुमच्या भिक्षांना पात्री, तुम्हाला ते तुम्ही भिक्षेला गेलेले आहेत आणि अवज्ञापूर्वक म्हणजे त्याने नाराजीपूर्वक जरी तुमच्या त्या झोळीमध्ये अन्न टाकलं. कधी कधी भिक्षेला गेल्यानंतर काही लोक काय करतात असतात की भिक्षा वाढत नाहीत, त्याच्यामध्ये शिव्या वाढतात, शिव्या शाप देतात आणि म्हणतात की काय मानभावडे आहेत वगैरे वगैरे असं बोलल्या जातं. म्हणजे भिक्षेमध्ये सदानकदा तुम्हाला चांगलंच अन्न येईल असं काही नाही, कधी शिळं अन्न सुद्धा येईल. तर शिळं अन्न तरी भेटेलच ना, कधी कधी शिळं अन्न सुद्धा वाढत नाही, मात्र शिव्या मात्र वाढल्या जातात. आणि महानुभाव साधक असा आहे की डोई ओढवावी, म्हणजे शारीर मानसिके डोई ओढवावी, हे स्वामींचं वचन समोर करून समोरच्याने काही जरी बोललं, अपशब्द जरी बोलले तरी तेही झोळीमध्ये स्वीकारण्याची तयारी त्या साधकाची असते. आणि प्रतिउत्तर वरून द्यायचं नाही. प्रतिउत्तर दिलं तर तो भांडणारा तो अन्यायी झाला आणि तुम्ही सुद्धा भांडायला लागले तर तुम्ही सुद्धा अन्यायी ठरता. म्हणून तुम्ही जर का गेलात आणि एखाद्या त्या भिक्षा वाढणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला भिक्षा वाढावी अशी इच्छा नसताना देखील त्या व्यक्तीला ना इलाजास्तव जर का तुमच्या पात्री भिक्षा वाढावी लागली आणि त्यांनी अवज्ञापूर्वक म्हणजे तुमचा अपमान करून किंवा तुमच्याबद्दल त्याने नकारात्मकता दर्शवून जरी ते भोजन वाढलं, 4 सीत जरी त्यांनी टाकली तरी त्याची थोरी येथुनी सांगो निणजेगा, म्हणजे त्याला सुद्धा गोमट लागतं. त्यांनी जे अवज्ञापूर्वक टाकलेलं आहे तर त्याच्या त्या अवज्ञेचं त्यांनी केलेल्या अपमानाचं फळ त्याला वेगळं होणारच आहे. परंतु जी शीते टाकलेली आहेत ती अवज्ञापूर्वक टाकली, त्या अवज्ञेचं फळ वेगळं मिळणार. परंतु जी शीते टाकलेली आहेत, अन्नकण टाकलेले आहेत, ते अन्नकणाचं गोमट त्याला वेगळं प्राप्त होणार. जसं सांगितलं जातं की पूतना जी आहे ती दुधामध्ये विष कालवून ती आलेली आहे. कृष्ण महाराजांनी ते जेव्हा स्वीकारलं तेव्हा तिला विषाचं जे काही तिला मिळणार आहे, त्या पातकाचं जे काही फळ मिळणार आहे ते वेगळं मिळेल आणि दुधाचं वेगळं मिळेल. कारण दूध वेगळं आहे आणि त्यातलं जे काही विष आहे ते वेगळं आहे. विषाचं वेगळं मिळेल आणि दुधाचं वेगळं मिळेल. तैसे या ठिकाणी त्या अपमानपूर्वक त्यांनी टाकलं ते अपमानाचं फळ त्याला मिळेलच. परंतु शीते टाकली, अन्न कण टाकले आणि ते अन्न जे काय वाढलं भिक्षेमध्ये तर त्याचं गोमट जे आहे ते सुद्धा त्या व्यक्तीला मिळणार आहे. म्हणून स्वामी सांगतात त्याची थोरी येथुनी सांगो नेणीजेगा, म्हणजे त्या अवज्ञापूर्वक जरी भिक्षा वाढली तरी त्या व्यक्तीची वैयक्तिक जी काही त्याची थोरी आहे तो येथुनी सांगो नेणी जेवण त्याला काय प्राप्त होईल. कारण की त्याची जी क्रिया आहे ती वाढत 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 जाईल आणि पुढे त्या क्रियेच्या अनुरूप त्याला कुठलं फळ मिळू शकेल काही सांगता येत नाही. तर सांगितलं की नावडत नावडत सेवितेची आवडून ठाके. आज जरी अवज्ञापूर्वक वाढलं तरी उद्या थोडीशी आवडी वाढू शकते, अवज्ञा कमी होऊ शकते. असं होता होता चांगल्या प्रकारची क्रिया त्याच व्यक्तीकडनं होण्याची शक्यता आहे. म्हणून त्याची थोडी सांगता येत नाही. आज अवज्ञापूर्वक वाढलं हीच त्याची क्रिया करण्याची सुरुवात झालेली
आहे. यातव ऐसे मार्ग महात्म्य भोजन महात्म्य निरूपिले. असं मार्गाचं महत्त्व आणि भोजनाचं जे महत्त्व आहे ते भटोबासांनी या ठिकाणी गुरुकुळाला निरूपण केलेलं आहे. 126 क्रमांकाची स्मृती आपण श्रवण करणार आहोत. भटनाम श्रवणे ब्राह्मणा अज्ञान निवृत्ती करणे. एकू दिसू भटोबास बैसले असती. एक दिवस आचार्य भटोबास हे बसलेले होते. जवळी एक ब्राह्मण बैसले असती आणि आचार्यांच्या जवळ एक ब्राह्मण सुद्धा तिथे बसलेले होते. तव कवणी भटोबासा ते म्हणितले. कुणीतरी भटोबासांना म्हटलं, भटो हे कैसे, भटो ते कैसे, भटो हे करू हे न करू. ऐसे जयाजे प्रयोजनते भटोबासा ते पूसपूसो करीती. आचार्यांना भेटण्यासाठी काही गावातले काही प्रतिष्ठित लोक असतील, काही ब्राह्मण असतील, ते भेटायला यायचे. त्या दिवशी सुद्धा कोणीतरी भेटायला आलेलं होतं. ते आचार्यांच्या समोर बसलेलेच आहेत आणि अशा वेळेला आचार्यांचेच एक शिष्य जे आहेत गुरुकुळातले, ते आचार्यांना काहीतरी सेवा चालू आहे आणि त्या सेवेच्या बाबतीमध्ये, त्या कार्याच्या बाबतीमध्ये ते आचार्यांना सारखं विचारतात की भटो हे कैसे, भटो ते कैसे, भटो हे ऐसे करू, भटो हे तैसे करू. या वाक्यामध्ये एक शब्द पुन्हा पुन्हा येतो, भटो भटो भटो. आणि त्यावेळेला प्रत्येक जे कार्य आहे, जया जे प्रयोजन म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कारण असेल किंवा प्रत्येक गोष्टीचं पुढे ती कार्य कसं करायचं आहे, या संदर्भामध्ये ते आचार्यांना विचारतात. फुसफुसो करीती. आणि प्रत्येक कार्य जे आहे ते भटोबासांना विचारतात. प्रत्येक कार्य म्हणजे जे विचारलं गेलं पाहिजे ते विचारतात. काही गोष्टी अशा आहेत, जसं स्वामींनी असे 2 वचनं सांगितलेली आहेत जी एकमेकाला थोडेसे विरोधक आहेत. परंतु तुम्ही जर का 2 वचनं लागोपाठ वाचली तर तुम्हाला ती वचनं एकमेकाला विरोधाभास वाटणार आहे. हे वचन या वचनाला विरोधक आहे. परंतु ज्या वेळेला प्रसंगोजित त्या वचनाचा जो का प्रसंग आहे, आमचे स्वामी सांगतात अर्थ तो प्रकरण वशे. म्हणजे एखाद्या वचनाचा अर्थ जर का तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या वचनाच्या संदर्भातली लीळा सुद्धा श्रवण करावी लागेल की हे वचन स्वामींनी कुठल्या लीळेत सांगितलं, कुठल्या प्रसंगावरून सांगितलं, कुणाला सांगितलं आणि सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे, हे ते लीळा वाचल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. म्हणून सर्वच गोष्टी बघितल्या पाहिजे. जसं स्वामींनी, मी जे नेहमीच उदाहरण देतो बोडीगंगा समानचं, की याचा अर्थ स्वामींनी जर का प्रकरणवश बघितला तर प्रकरणवशातनं असं येतं की स्वामींनी गढूळ पाणी प्यायला सांगितलेलं नाही आहे. स्वामींनी सांगितलेले की कुठला विषय कसाही असो, जर का ती अन्य वार्ता आहे, ते अन्य बोलणं आहे, तर तुम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही. लक्षात घ्यायचं, 4-5 लोक असतील तर त्यातला एक जण म्हणतो याला हा रंग नको पाहिजे होता, या भिंतीला हा रंग पाहिजे होता. दुसरा म्हणतो की नाही हा नाही तो पाहिजे होता. आता त्यांचं जे बोलणं आहे ते कसं आहे, व्यर्थ बोलणं आहे. कुणीतरी काहीतरी बोलल्याने त्या भिंतीचा रंग बदलणार आहे का? आता काहीच होणार नाही, त्याच्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही, ते हाय तसंच राहणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण जर का तिथे उपस्थित आहोत, आपण आता त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा नाही. कारण की त्यांचं जे बोलणं आहे निरर्थक शब्दांचं आलिंबन आहे आणि त्याविषयी आमचे स्वामी सांगतात निरालंबी व्हा. अशा गोष्टींमध्ये सहभाग घेऊ नका ज्या गोष्टी तुमच्या बोलण्याने बदलणार नाहीत. ऊन खूप वाढलं, हे खूप 100 वेळा जरी म्हटलं तरी ऊन कमी होणार आहे का? ऊन वाढवणारी कोण देवता आहे, ते तुमचं ऐकून ऊन कमी करणार आहे का? नाही करणार.
परत 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 ते बोलणं, ज्याच्यात तिळ मात्रही बदल होणार नाही त्या संदर्भात बोलणं, त्याला म्हणतात निरर्थक शब्दांचं आलिंबन. ते बाळगू नये. अशा वेळेला काय होतं की दोन लोक काहीतरी बोलत असतील तर आपल्याला सुद्धा आपलं मत व्यक्त करायला वाटतंच. आपण पण काहीतरी बोलून तिथे बसतोच. आपली अर्थात त्यांनी कधी कधी विचारलेलंही नसतं आणि आपल्या बोलण्याचा तिथे फायदाही होणार नसतो. काहीच उपयोग नसताना सुद्धा आपण तिथे बोलतो. आपल्याला आपलं मत व्यक्त करण्याचं एक काय बोलतात त्याला हौस असते. कुठेही आपलं मत व्यक्त करत राहतो आपण. परंतु तुम्ही जर का अनावश्यक जर का बोलणं बंद केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण किती आवश्यक कार्य केलेलं आहे. बोलणं बंद करून नको तिथे आपण बोलत राहतो. हे जर का बंद केलं तर तुम्हाला असं वाटेल की आपल्या तोंडाला कितीतरी आराम मिळाला, आपल्या बुद्धीला, आपल्या विचाराला कितीतरी आराम मिळालेला आहे. नाहक आपण बडबड 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 आपली चालूच राहते. आज कितवा दिवस आहे प्रवचन चालू होऊन? 3रा दिवस आहे. स्वामी त्रिशुद्धी सांगतात, 3 वेळा सांगतात स्वामी. आम्ही स्वामींचं वचन 3 वेळा सांगतो. कुठलं वचन? कुठलं वचन आहे ते? वचन विसरले वाटतं तुम्ही. अन्य वार्ता. तरी पण आज चालूच होती अन्य वार्ता. आज 3रा दिवस आहे आणि मी तुम्हाला लिहून देतो की 9व्या दिवशी पण मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आज 9वा दिवस आहे. आज सुद्धा अन्य वार्ता चालूच होती. बंद होत नाही. निरर्थक बोलणं चालू आहे. आमच्या स्वामींनी या निरर्थक बोलण्याला बंदी घातलेली आहे. जेव्हा आचार्य म्हणतात एका बाजूने निर्णय देतात, निरर्थक बोलणं चालू आहे, ही गंगा एक चांगली की ती गंगा चांगली, आणि आचार्यांनी मत व्यक्त केलं ब्रह्मोदकते उत्तम, आणि त्यावेळी स्वामी त्यांना शिक्षा पण करतात, तुम्हा बुडी गंगा समान, तुम्हाला या वादविवादामध्ये बोलायची गरज नाही, याला निरर्थक बोलणं असं म्हणतात. आणि ते बोलल्या गेलं. म्हणून बोलत असताना म्हणजे आपला विषय काय चालू आहे की एक वचन आहे, त्याचे प्रसंगोचित काही काही अर्थ प्राप्त होत असतात. नित्यविधी हा केलाच पाहिजे, पण नित्यविधी करता करता निमित्तविधी आला तर त्यावेळेस नित्यविधी थोडासा बाजूला ठेवून निमित्तविधीला हे केलं पाहिजे. त्यावेळेला तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही नाही मी हा विधीत अवलंबलेला, आता मी तो विधी स्वीकारणार नाही, असं नाही. प्रसंगोचित थोडासा बदल आपल्याला करता आला पाहिजे. म्हणून वचन स्वामींचे काही तुम्हाला विरोधाभास दिसतील, पण तुम्ही जेव्हा प्रकरण वशाच्या अनुरूप ते वचन डोळ्यापुढे आणाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की या वचनाचा इथे अर्थ असा आहे आणि तिथे अर्थ असा आहे. आपल्यासाठी म्हणून बोडी ते बोडी गंगा समान आहे. आपण जेव्हा एकटे आहोत आणि आपल्या वैयक्तिक जर का पाणी प्यायचं तर बोडी गंगा समान. बोडी गंगा समान म्हणजे ते पाणी फिल्टरचं आहे की फिल्टर न केलेलं आहे, मिनरल वॉटर आहे की साधं पाणी आहे. ते आजच्या काळामध्ये गढूळ पाणी कशाला म्हणतात? जे पाणी फिल्टरचं नाही त्याला गढूळ पाणी म्हणतो. आता सर्वसाधारण सगळ्यांना फिल्टरच्या पाण्याची सवय लागलेली आहे. विचार फिल्टरचं नाही आहे पाणी, मग नको मला फिल्टरचं पाणी पाहिजे सवय. म्हणजे बिना फिल्टर केलेलं पाणी कसं आहे आपल्यासाठी? आता गढूळ पाणी आहे, आणि फिल्टर केलेलं पाणी कसं आहे? शुद्ध पाणी आहे. याच्यावर जर का चर्चा चालू असेल तर आपण त्यावेळेला गप्प बसून घ्यायचं. आता नित्यविधी असेल त्यावेळेला आपल्याला जे पाणी मिळालं ते पाणी आपण प्यायचं. पण जर का दुसरं कोणाला द्यायचं असेल तर मग जे मिळेल ते पाणी नाही द्यायचं, उलट विचारायचं की अभ्यागत आलेले आहेत तर मग फिल्टरचं पाणी आहे का, शुद्ध पाणी आहे का, गाळलेलं पाणी आहे का, हे असं विचारलं गेलं पाहिजे. दुसऱ्यांसाठी म्हणून जेव्हा दिलं जातं तेव्हा शुद्ध देता आलं पाहिजे, चांगलं देता आलं पाहिजे. इतरांना देताना स्वतःसाठी जेव्हा आहे तेव्हा महानुभाव पंथामध्ये पाणी गाळून पिण्याची पद्धत आहेच आहे. कुणीही मानव बिना शोधलेलं पाणी पियत नाहीत. परंतु त्यातल्या त्यात ते फिल्टरचं आहे की फिल्टरचं नाही आहे असा भेदाभेद करायचा नाही. फक्त पाणी प्यायचं असलं पाहिजे आणि गाळलेलं असलं पाहिजे, मग ते पाणी आपण पिऊ शकतो. पण दुसऱ्यांना देताना मात्र
थोडंसं शोधणी करावी लागेल, इतरांना देताना चांगलं द्यायचं आहे. एकच वचन आहे आपल्यासाठी म्हणून वेगळं आहे, इतरांच्या बाबतीमध्ये ते वचन जेव्हा येतं तेव्हा त्याचा थोडासा कार्य त्याच्यातलं बदलतं. तसं स्वामींनी सांगितलं, येथून म्हणावे तेवढी तुम्ही करावे, आम्ही जेव्हा सांगू तेव्हा तुम्ही करायचं का, हे तुम्हासीची स्फुरावे किंगा, हे तुम्हाला स्वतःला स्फुरलं पाहिजे प्रत्येक वेळी का आम्ही सांगायचं का. म्हणजे काही प्रसंग असा आहे की त्यामध्ये स्वामी तुम्हाला सांगणार नाहीत, तुम्हाला ते स्वतःलाच ते स्फुरलं पाहिजे. आमचे स्वामी फक्त काय करतात, इखित खांग करीती, बाकी काही बोलतात का. स्वामींच्या मुखी एकही शब्द नाही आहे त्यावेळेला, फक्त इखित खांग करीती. आता बाईसांनी काय केलं पाहिजे, तिथे विचारलं नाही पाहिजे, आता तिथे उठून हे तुम्हासीची स्फुरावे किंगा म्हणजे तुम्हाला स्वतःला समजलं पाहिजे, आता उठलं पाहिजे. उपान्नो जे आहेत ते स्वामींच्या श्रीचरणी लागून मग उपान्नो ओळगवल्या पाहिजेत, या गोष्टी स्फुरल्या पाहिजेत. स्वामी बाईसांना सांगणार नाहीत की बरवा बरवा पदार्थ निवडा म्हणून, ते कोणाला कळलं पाहिजे, ते बाईसांना समजतं बरोबर की इथे बरवा बरवा चांगला पदार्थ स्वामींना द्यावा. काही व्यापार असा आहे, काही सेवा अशी आहे की त्यामध्ये तुम्हाला विचारायचं काम पडलं नाही पाहिजे, ते तुम्ही स्वतःच केलं पाहिजे. आमच्याकडे एकदा ते दूध ठेवलं होतं गॅसवर आणि ते गॅस चालू होता, ते दूध असं वर आलं, आता ते खाली पण येणार आहे. मग त्या कोणीतरी बाईंनी ते बघितलं आणि ते आमच्या आजींना विचारलं, ते गॅस बंद करू का, दूध वर आलेलं आहे. असं विचारता पाहिजे का. असं घर कुणाचं असो काही असो, तुम्हाला दिसलं की पटकन आपण काय केलं पाहिजे, ते बंद केलं पाहिजे. ते नळ चालू आहे आणि पाणी बादली भरून पाणी वाहता आहे, ते बंद करायचं का, असं विचारलं पाहिजे का, नाही विचारलं पाहिजे. तुम्हाला ते वेळीच ते बंद करता आलं पाहिजे. बंद करा ते आणि नंतर विचारा की ते बंद करायचं होतं का, ते बंद केलेलं आहे मी. कधी कधी काय असतं की ते कुठलं सौर ऊर्जेचं जर का ते असेल, काय म्हणतात त्याला, ते गरम पाणी येणार असेल तर कमीत कमी एक बादली थंड पाणी असतं, ते एक बादली थंड पाणी गेल्यानंतर गरम पाणी सुरू होतं. तर तशा पद्धतीने त्यांनी ती बादली तशी लावली आहे का हे नंतर विचारा त्यांना. आणि ते म्हटले की नाही नाही, ते बादलीतलं पाणी अजून ते नळ चालू करा, पाणी जाऊ द्या. म्हणजे काही व्यापार जो आहे तुम्हाला न पुसत तो करायचा आहे, न विचारता तो करायचा, तुम्हाला स्वतःला तो स्फुरला पाहिजे. परंतु एखाद्या वेळेस स्वामी काय म्हणतात, एथीचा व्यापार तो येत पूस पुसो की जे किंगा. नाथोबासांनी दुसऱ्या दिवशी जो तांदूळ जो आणलेला आहे तो स्वामींना अपेक्षित नव्हता, त्यावेळेला काय आहे, स्वामी म्हणतात ते आता दुसऱ्या दिवशी जे आणलेलं आहे, पहिल्या दिवशी आम्ही आज्ञा दिली, याच्या आधी आम्ही कधी आज्ञा दिली आहे का, नाही दिली. मग त्या दिवशी आज्ञा दिली आणा म्हणून, त्या दिवशी आणलं तुम्ही. पण दुसऱ्या दिवशी आज्ञा दिली आहे का, नाही दिली. मग दुसऱ्या दिवशी ते आणायचं नाही. हे तर पूस पुसो कीजे, म्हणजे आम्हाला विचारा, ते तारतम्य आपल्याला त्या प्रसंगातलं कुठल्याही कळालं पाहिजे. पुन्हा जर का ठसका लागला तर आपण काय केलं पाहिजे, जे काही ठसका लागल्यानंतर जी प्रक्रिया केली जाते पाठीत मारणं वगैरे, तर ती जे काय असेल की त्यांना पाणी आणून देणे वगैरे वगैरे, जे काय असेल, काही गोष्टी तुम्हाला वेळेवर अशा स्फुरल्या पाहिजेत. त्या तुम्ही न विचारता न सांगता तुम्ही त्या केल्या पाहिजेत. परंतु काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी काय केल्या पाहिजे, विचारून केल्या पाहिजेत. काही सेवा तुम्हाला विचारून करता आल्या पाहिजे, त्या संदर्भामध्ये विचारलं पाहिजे. आणि काही सेवा ज्या अशा आहेत की न पुसत त्या तुम्ही केल्या पाहिजेत. आमच्या आचार्यांनी ज्या सेवा आहेत ते स्वामींना विचारूनच केलेल्या आहेत आणि स्वामींनी सांगितलं त्याच चौकटीत त्यांनी केल्या, आगळपगळ केल्या नाहीत. स्वामींनी सांगितलंय 2 आणि त्यांनी 3 केलं असं नाही झालं. परंतु काही बाबतींमध्ये मात्र स्वामींना त्यांनी विचारलं नाही. आमचे स्वामी उदास झालेले आहेत, त्या स्वामींना जाऊन विचारलं नाही
की ती प्रसाद दुटी आहे श्री प्रभूंची, ती आणू का आणि ती दाखवू का, मग तुम्ही प्रसन्न व्हाल का, असं नाही विचारलं. तिथे न पुसत त्यांना ते स्फुरलं आणि ते त्यांनी येऊन ते अशा प्रकारे ते वस्त्र धरलेलं आहे, स्वामींना दाखवलेलं आहे की ज्यामध्ये फक्त वस्त्र दिसेल, मी दिसणार नाही. स्वतःला त्यांनी दिसू दिलं नाही. ज्यामुळे स्वामी प्रसन्न होणार आहे तेच दिसलं पाहिजे. सेवा दिसली पण सेवक मात्र दिसला नाही. किती महत्वाचा भाग या लीळेचं चिंतन. म्हणजे आजच माझ्या पण लक्षात आत्ताच आलंय हे की आचार्यांनी सेवा तर केलेली आहे तिथे, परंतु मात्र स्वतःला दाखवलं नाही. आपण एवढीशी जरी सेवा केली तरी आपण सगळ्यांना सांगत बसतो की हे मी केलेलं आहे, मी केलेलं आहे, मी केलेलं आहे, माझी पंगत आहे, माझी पंगत आहे, माझी पंगत आहे, माझा पंचावतार, माझा पंचावतार. मुळात म्हणजे पंचावतार आपण ठेवतोच त्याच्यासाठी की सगळ्यांना सांगता यावं की माझा पंचावतार आहे, आमचा उपार आहे, आमची क्रिया आहे, आम्ही केलेलं आहे, आम्ही दिलेलं आहे. इथे आपण काय करतो, सेवा कमी दिसते आपली आणि आपला सेवकत्व भावच जास्त दिसत असतो. आपण स्वतःला जास्त प्रदर्शित करत असतो. आचार्यांनी तसं नाही केलं. सेवा तर केली आहे पण स्वतःला मात्र प्रदर्शित केलं नाही. त्यांना माहिती आहे की जरी माणसांना त्या कपड्याच्या मागे काय आहे, कोण उभा आहे दिसणार नाही. आपण जर का असं बघितलं पडद्याच्या मागे कोण उभा आहे आपल्याला दिसत नाही. परंतु देवाच्या बाबतीत तसं आहे का? देवाच्या बाबतीत तसं नाही आहे. त्या प्रसन्न दुटीच्या मागे कोण उभा आहे हे देवाला माहिती आहे. आणि ती प्रसन्न दुटी जे स्वामींना दर्शन करवायची आहे तिथे, तर तेच पुरवण्याच्या मागे कोण उभा आहे हे भटोबासांना माहिती आहे. दुटीच्या मागे कोण उभा आहे हे स्वामींना माहिती आहे. आणि ती सेवा मला स्फुरली, या स्फुरवण्यामागे कोण उभा आहे हे आमच्या भटोबासांना माहिती आहे. म्हणून स्वामी जेव्हा विचारतात तुम्हाला कशामुळे स्फुरलं, आपण असतो तर काय म्हटलं असतो की देवा मी थोडं डोकं लावलं आणि मला स्वतःला ते स्फुरलं, बरं झालं मला स्फुरलं ते, म्हणून वेळेवर सगळी ती सेवा झाली. मला जर का आठवलं नसतं ना तर मग गोंधळ झाला असतो. कधी कधी असं असतं ना की पंगत वाढायच्या नादामध्ये नेमका गोड पदार्थ बाजूलाच राहून जातो, तर कोणी वाढतच नाही. मग आपलं लक्ष जातं, मग आपण सगळ्यांना गोड वाढलंच नाही, बरं झालं मला लक्षात आलं, मी बघितलं म्हणून. पण आचार्यांना मात्र त्यांचं उत्तर काय आहे, देवा हे आपलेनी श्री चरणाचेनी प्रसादे मला स्फुरलेलं आहे. हे तुमच्यामुळे स्फुरतं, कारण की विधी परमेश्वर उपस्थित करून देतात. मग तो विधी केला तर दुसरा विधी पण परमेश्वरच उपस्थित करून देतात. प्रत्येक विधी परमेश्वर उपस्थित करून देतात आणि त्या प्रत्येक वेळी परमेश्वर आपल्याला स्फुरवतात. ते आपल्याला फक्त काय झालं पाहिजे, त्या विधीमध्ये बसून आपल्याला एक एक विधी आपण स्फुरवून घेतले पाहिजे की अजून काय विधी असेल, अजून काय सेवा असू शकते. तुम्ही चटणी वाढली, चटणी वाढून तुम्ही उभे राहिले नाही, तुम्हाला स्फुरलं पाहिजे. चटणी वाढली म्हणजे त्याच्यात आता काय वाढावं लागेल, तेल. तुम्हाला स्फुरलं पाहिजे एक 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 एक. कुणीतरी आलेले आहेत त्यांचे थंड पाण्याने पाय धुणे हा एक विधी आहेच. त्यांना बसवणे, त्यांना पाणी देणे, म्हणजे एक एक जसं तुम्हाला स्फुरतं तुमच्याकडे पाहुणे आल्यानंतर, तसं विधींच्या बाबतीमध्ये पण एक एक टप्पा, पुढचा टप्पा आपल्याला स्फुरत गेला पाहिजे. आणि अशा पद्धतीने आमच्या आचार्यांना ते बरोबर स्फुरत होतं. हे कसं आहे, जे स्फुरतं त्याचं जाणीव सुद्धा झाली पाहिजे की मला हे स्फुरलेलं आहे म्हणून. मला स्फुरलेलं आहे म्हणून नाही, तर मला कुणीतरी स्फुरवलेलं आहे. कारण की आपल्याला आपली बुद्धी माहिती असते. म्हणजे मी तुम्हाला असं सांगणार नाही, दुसऱ्यांचं नाव घेऊन मी बोलणार नाही, मी माझं स्वतःचंच नाव घेईल आणि सांगेन की मी जेव्हा निरूपणाला इथे बसतो तेव्हा मी पहिलं अक्षर काय बोलावं हे सुद्धा मी ठरवलेलं नसतं. मी त्याच्यानंतर मी 1.5 तास 2 तास बोलतो आणि ते बोलत असताना आत्ता जसं मला हे स्फुरलं बरं का,
एवढा दिवस मी ही लीळा चिंतन करतोय, पण मला हा भाग लक्षात नाही आला की त्यांनी सेवा दाखवली, पण स्वतःला मात्र म्हणजे सेवकत्व जो भाग आहे तो दिसू दिला नाही. हे आत्ता स्फुरलं. हे कशामुळे स्फुरलं? आत्ता जेव्हा मी बोलतो, आता तर तुम्हाला मी सांगितलं, परंतु रोजच्या निरूपणामध्ये अशा काही गोष्टी मला वेळेवर स्फुरतात की ज्याचं चिंतन मी कधीच केलेलं नसतं, आणि ते बोलता बोलता ते आश्चर्य माझ्या मनामध्ये सुरू असतं की हे मला कसं काय स्फुरलं. म्हणजे माझी बुद्धी मला माहिती आहे की मी त्याचं चिंतनच केलेलं नाहीये, मग स्फुरलं कसं काय? तर ते देवानी मला स्फुरवलेलं आहे. आणि म्हणून निरूपणाच्या आधी मी ब्लँक असतो आणि निरूपण झाल्यानंतर पण मी ब्लँक असतो पूर्ण. म्हणजे माझं काही बोलायचं, काय बोलायचं ठरलेलं नसतं, पण एकदा वचन बोलल्यानंतर, एखादी लीळा घेतल्यानंतर त्याविषयी बोलल्या जातं. विधींच्या बाबतीमध्ये स्फुरून देणारे कोण आहेत? परमेश्वर आहेत. तुम्हाला प्रत्येक विधी जर का प्राप्त होत असेल तर त्यामागे परमेश्वर आहेत, आणि तो विधी प्राप्त झाल्यानंतर देवाचे लगेच त्या ठिकाणी काय केलं पाहिजे? आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे, विनंती केली पाहिजे, आभार मानले पाहिजेत की आपण मला हा विधी उपस्थित करून दिलात, म्हणून आपण देवाचे धन्यवाद मानले पाहिजेत. आभार तर काही आपण मानू शकत नाही देवाचे. म्हणून आपण याच्यामध्ये बघितलं, स्मृती आपली चालू आहे, आपला विषय कुठे इकडे तिकडे गेला नाहीये. फक्त स्मृती वाचत असताना जिथे जिथे संधी मिळेल मी तिथे लीळा चरित्राकडे थोडं जाऊन येतो, तुम्हालाही घेऊन जातो तिथे, आणि त्याच्यातनं आपल्याला ते जे विचारून विचारून भटोबासांना करतायत ते काय करतायत? स्वामींच्याच वचनाचं ते आचरण करतायत. ते काही गोष्टी ज्या आहेत ते विचारूनच केल्या पाहिजेत. आजच्या घडीला आपल्याकडे कोणी आले साधू संत वगैरे तर आपल्याला विचारावं लागतं की चहा घेणार की दूध घेणार, काही शरबत घेणार, गोड घेणार की फिक्का घेणार, हे विचारावं लागतं. तेव्हा तुम्ही तुमच्या मनाने नाही बनवायचं, ते विचारूनच बनवायचं आहे. कोणी भोजनासाठी येणार त्यांचं पथ्य पाणी त्यांना विचारूनच करा, तुम्ही तुमच्या मनाने बनवू नका. त्यावेळेला थोडंसं तारतम्य बाळगूनच आपण ते कार्य केलं पाहिजे. म्हणून इथे भटोबासांना त्यांनी प्रत्येक गोष्ट विचारतात. ते ऐकोनी ब्राह्मणे म्हणितले हाजी तुमचे शिष्य वर्ग, तुमचे भटो ऐसे म्हणताती. आता ह्या ठिकाणी जी व्यक्ती बसलेली आहे ब्राह्मण, त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी लक्षात घेतलं की हे शिष्य आहेत, जे विचारणारे आहेत ते शिष्य आहेत, आणि ज्यांना विचारतायत ते कोण आहेत? गुरु आहेत. आणि हे शिष्य त्या गुरूंना काय म्हणतात आहे? हा भटो, हा भटो, हा भटो. म्हणजे ते गुरूंना नावाने हाक मारत आहेत. हे त्या ब्राह्मणाला काही पटलं नाही. अर्थातच गुरूंना नावाने कधी हाक मारल्या जात नाही, त्यांना श्री गुरुजी वगैरे असं म्हणूनच हाक मारल्या जाते. तसं त्यांना अपेक्षित होतं, आणि म्हणून ते म्हणतात की हा भटो तुमचे शिष्यवर्ग, तुमते भटो ऐसे म्हणताती, म्हणजे तुम्हाला भटो म्हणून हाक मारतात. ते हाजी भटो ऐसे कान म्हणती. जी भटो असं का म्हणत नाही? की भटोबास जी असं का म्हणत नाही? जसं आपण बाबाजी असं म्हणतो, दादाजी असं म्हणतो, तसं हे तुम्हाला जी का नाही लावत? तव भटोबासी म्हटले ना हे या करवी आम्हीची म्हणवितो. ते म्हणाले की आम्हीच सगळ्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला भटोच म्हणा, जी लावायचं नाही आम्हाला. ते म्हणतात का? जी जी वचने ईश्वरीची म्हणिजती. आमचे स्वामी आचार्यांना जेव्हा काही सांगायचे तेव्हा आचार्य काय म्हणायचे? जी जी. नेवाशाला जाल का? जी जी म्हणजे स्वामींना. जी जी हा शब्द जो आहे हे कोणाला म्हणायचं? हे अक्षर जे आहे कोणाला म्हणायचं? फक्त स्वामींनाच जी लावायचा. जी जी वचने ईश्वरीची म्हणजती, जीवा ते म्हणो न येती. जीवाला जी हा शब्द लावायचा नाही असं आचार्य म्हणतात. आणि ते उगेची राहिले, आणि ते उगेच राहिले. अर्थात भटोबासांनी काय केलेले त्यावेळेला? जी हा शब्द जीवाला लावला, म्हणजे व्यवहारामध्ये तुम्हाला लावावाच लागेल. बाबा म्हणण्यापेक्षा बाबाजी म्हटलं तर थोडंसं बरं पडेल. किंवा हिंदी भाषिक जर का तुम्ही बघितले तर ते जी हा शब्द ते
लावतातच. म्हणजे व्यवहारामध्ये ही जी शब्द लावणं हे सर्वसामान्य आहे. परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे की शिष्य काहीतरी चूक करतो आणि गुरु काहीच बोलत नाहीत. हे कुठेतरी तो दोष जो आहे तो काय होईल, बाहेर तो माणूस उक्त करत राहील, सगळ्यांना सांगत राहील. म्हणून भटोबासांनी त्या ठिकाणी कदाचित कुशलता केलेली आहे आणि सांगितलं आमचीच संमती आहे या गोष्टीला. आणि एरवीच भटोबास कोणालाच काही बोलले नाहीत. अखंड गुरुकुळ भटोबासांना भटो असंच म्हणत होते. म्हणजे भटोबास सुद्धा त्या बाबतीमध्ये त्यांची ती मान्यता होती की मला काय म्हणा, भटोच म्हणा, जी शब्द मला लावू नका असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु ते स्वतः मात्र दुसऱ्यांना जी लावतील. इथे लगेच नित्यविधी आणि निमित्तविधी आला. नित्यविधी म्हणजे स्वतःसाठी बाबतीमध्ये जेव्हा असेल तेव्हा ते म्हणतील की मला जी लावू नका. परंतु इतरांच्या बाबतीमध्ये असेल तेव्हा ते स्वतः सुद्धा जी लावतीलच. म्हणून ते सन्मान घेत नाहीत, स्वतःला सन्मानित करून घेत नाहीत. अशा प्रकारचं ते ही स्मृती आपल्याला अशा प्रकारे या बाबतीमध्ये विश्लेषण देते आहे. आणि म्हणून आचार्य भटोबास जे आहेत ते त्या समोरच्या ब्राह्मणाला काय करतात, त्या संदर्भामध्ये त्याला ज्ञान करवून देतात की तो त्याच्या मनाने ते म्हणत नाहीये किंवा तो चुकीचं म्हणत नाहीये, ते आम्हीच त्याला म्हणायला लावलेलं आहे. अखंड गुरुकुळाला ते म्हणायला लावलेलं आहे. तर आजच्या या 126 क्रमांकाच्या स्मृतीमध्ये आपण हा विषय घेतलेला आहे. दंडवत हो.